बांधकाम व्यावसायिकाकडे 25 लाख रुपयाची खंडणी मागून 2 लाख रुपये उकळल्याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यामध्ये निवृत्ती दिवेकर, संजय प्रसाद, तेजस सरवदे आणि एका अनोळखी इसमाचा समावेश आहे। या प्रकरणी अंबरनाथ व्यावसायिक अंकित बेचर पटेल यांनी तक्रार दिली होती। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंकित पटेल यांची पटेल RPL रिअल्टी प्रायव्हेट लिमिटेड नावाची बांधकाम कंपनी आहे। त्यांनी अंबरनाथ पश्चिम येथील सिद्धार्थनगर भागात कायदेशीर परवानग्या घेऊन एका इमारतीचे पुनर्निर्माण कार्य सुरू केले होते। 30 मार्च 2026 रोजी आरोपींनी बांधकाम साईटवर जाऊन काम बंद करण्याची धमकी दिली आणि काम सुरू ठेवण्यासाठी 5 लाख रुपयाची खंडणी मागितली। पैसे न दिल्याने निवृत्ती दिवेकर यांनी अंबरनाथ नगर परिषदेत खोटा तक्रारी अर्ज दाखल केला। त्यानंतर उगीच झंझट नको म्हणून बांधकाम व्यावसायिकाने आपल्या सुपरवायझरमार्फत निवृत्ती दिवेकर याला नाईलाजास्तव 2 लाख रुपये दिले। पैसे मिळाल्यानंतर दिवेकर यांनी नगर परिषदेतील आपली तक्रार मागे घेतली। मात्र 12 एप्रिल 2026 रोजी संजय प्रसाद आणि त्यांच्या साथीदारांनी पुन्हा बांधकाम साईटवर जाऊन तुमचा रॉयल्टीचा दंड करोडोंमध्ये जाईल अशी भीती दाखवून थेट 25 लाख रुपयाची खंडणी मागितल्याचे तक्रारीत म्हटले आहे। बांधकाम व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीत हेही नमूद केले आहे की आम्ही या मागणीला विरोध केला। याचा राग मनात धरून संजय प्रसाद यांनी नगर परिषद आणि तहसीलदार कार्यालयात खोट्या तक्रारी केल्या। तसेच प्रशासनावर दबाव आणण्यासाठी 9 जून 2026 रोजी तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषणही केले। याशिवाय सोशल मीडियावर बातम्या प्रसिद्ध करून व्यावसायिकाची बदनामी केली। शेवटी पैसे मिळत नसल्याचे पाहून आरोपींनी बदलापूर पोलीस ठाण्यात व्यावसायिकाविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज केला। सततच्या या ब्लॅकमेलिंगला कंटाळून अखेर अंकित पटेल यांनी अंबरनाथ बदलापूर बिल्डर असोसिएशन आणि अंबरनाथ पोलीस ठाण्यात धाव घेतली। बिल्डर असोसिएशनने सत्य परिस्थिती पाहता ठाणे पोलीस आयुक्तसह अन्य पोलीस यंत्रणेकडे पाठपुरावा केला। यानंतर अंबरनाथ पोलिसांनी निवृत्ती दिवेकर, संजय प्रसाद, तेजस सरवदे आणि एका अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला। सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया देशमुख या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे। ब्युरो रिपोर्ट, कालांतर न्यूज, अंबरनाथ।